जय शिवराय. आज आपण आहोत वेळवंड खोऱ्यामध्ये. वेळवंड खोरं हे वेळवंडी नदीच्या खोऱ्यात वसलेलं आहे आणि वेळवंडी नदीचं नाम उत्पत्ती असं सांगितले जाते. उगम होतो नदीचा आणि ती मूळ पात्रात ज्या ठिकाणी येऊन मिळते त्याच्यामध्ये वेळूची बेटे आहेत आणि त्या बेटातून ती नदी वाहत आल्यामुळं तिचं नाव वेळवंडी असं पडलेलं आहे. आणि वेळवंडी वरून हे वेळवंड खोरं. तर ह्या वेळवंड खोऱ्याची देशमुखी हे धुमाळ घराण्याकडे आहे, म्हणजे जे पूर्वी त्यांना डोर म्हणलं जायचं आणि आता ते धुमाळ आहेत. तर त्या डोर घराण्याकडे ह्या वाघाची देशमुखी. आणि आपण आता आहोत कांबरेश्वर मंदिरापाशी, जे पूर्वी ज्यावेळेस बाटघर धरण झालं आणि हे वेळवंड खोरं संपूर्ण बाटघर धरणाच्या जलाशयामध्ये लुप्त झालं. तर ते आता उन्हाळ्यामध्ये जवळजवळ संपूर्ण पाणीसाठा म्हणजे फक्त मूळ नदीपात्रामध्येच पाणी राहिलेलं आहे. अशा वेळेस हे मंदिर पूर्णपणे उघडं पडलं असून आता ते आपल्यास पाहायला मिळते. हे कांबरेश्वराचं मंदिर आहे आणि कांबरे गावामध्ये हे मंदिर असून हे उत्तर म्हणजे साधारण 13व्या-14व्या शतकामध्ये हे मंदिर बांधलेलं असं आहे. कारण वरती जो तुमचा जो कळसाचा जो भाग आहे त्याच्यावरून त्याचा एक आपल्याला कालखंड सांगता येतो की हे 12व्या-13व्या शतकातलं किंवा 14व्या शतकापर्यंत ह्याची बांधणी आहे. आणि मध्ययुगीन काळातली जी बांधणी असते मंदिराची त्याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि शिलहार राजा झंज याने नदीच्या उगमापासून नदीच्या काठाकाठाने जी मंदिरे बांधण्याचा जी पद्धत निर्माण केली त्यातील त्या साखळीतलंच हे एक कांबरेश्वर मंदिर आहे. आणि आपण आता तुम्हाला मंदिराच्या आतमध्ये घेऊन जात आहोत. या ठिकाणी मंदिराचा अंतराळ आहे. छोटे खाणीच मंदिर आहे पण खूप सुंदर असं आहे. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य दोन्ही ठिकाणी तुम्हाला दोन्ही चौकटींवर गणेशपट्टी आणि खाली कीर्तिमुख पाहायला मिळते. या ठिकाणी गर्भगृह आहे. अंतराळ आणि हे जे बांधकाम आहे हे शुष्क सांधा पद्धतीत म्हणजे केलेलं आहे. आता संपूर्ण गर्भगृहामध्ये पाणी असल्यामुळे आपण तुम्हाला त्या आतमध्ये दाखवू शकत नाही. पाण्याने भरलेलं आहे. मंदिराच्या समोरच या ठिकाणी एक विरगळ आहे. आता लोकांनी त्याला रंग वगैरे दिलेला आहे त्यामुळे तिचं काही स्पष्ट दिसत नाही. तरी पण सुद्धा आता आपण कांबरेश्वर मंदिराची पूर्ण पाहणी केली. जी काय थोडंफार प्रमाणात जी काय माहिती सांगता येईल ती सांगितली. मंदिराच्या दोन्ही चौकटीवर खाली कीर्तिमुख आणि वरती गणेशपट्टी मध्ये गणेशाची मूर्ती व्यवस्थित पद्धतीने शिल्प कोरलेली आहेत. आता हे जे नंदी आहेत या ठिकाणी 2 नंदी आपल्याला पाहायला मिळतात. हे पाण्यामुळे त्याची झीज झालेली आहे. पूर्ण बेलसॉट खडकात तयार केलेले हे शिल्प आहेत. आणि असंच आपण परत भेटू पुन्हा नवीन माहितीसह आणि नवीन स्थळासह. तोपर्यंत जय जय जाऊ, जय श्रीराम.